आपण आलेलो आहोत कराड तालुक्यातल्या काले गावामध्ये आणि माजी मुख्यमंत्र्यांनी काय आणले तिने आज नुसतं 50 वर्षे त्यांच्या घरात सत्ता असून आणि बीजेपीवाल्यांनी जातीवाद आणि पेशवाईशिवाय काय केले? जी पेशवाईतली कारस्थानं होती तीच पुढे चालवली. शेतकऱ्याचं काय केले का त्यांनी? जातीवादी विषारी विचार इथं जोपासला जाणार नाही, इथं या विभागात रुजणार नाही. ते बॅनर लावले म्हणजे विकास झाला का? लोकांना काय रोजगार पाहिजे. गाव असं नाही पण आहे की शेवटी 75% त्यांना देऊ. मला पण उमेदवारी अर्ज भेटलेली होती तर मी काय भरलं नाही आज. बाबांना पाठवलं हो, जास्त जे सीटा येतील पवार ठरवणार. काही वेळी कमी येऊन बी दुसऱ्याला देते तीच. काय होणार नाही. यावेळेला लोकांचं परिवर्तन होणार आहे आणि त्यामध्ये अतुलबाबा भरघोस मता निवडून येणार आहेत. नमस्कार, आपण आलो आहोत कराड दक्षिणमधल्या गावांमध्ये वातावरण कसं आहे त्याचा आढावा घेऊयात जरा. आपण आलेलो आहोत कराड तालुक्यातल्या काले गावामध्ये. बघूयात लोकांचा कल काय म्हणतोय. राम राम बाबा. नमस्कार. काय म्हणते कराड? बरं म्हणते. कुणाचं वातावरण आहे? पृथ्वीराज चव्हाण. हो. कसं काय? कारण काँग्रेसचं आहे का तुम्ही? काँग्रेस होय ना, आधीपासून आता बाबाची हवाय म्हणते द्या. मग काय कोणाला तरी द्यायचं पुन्हा. कोणाला तर द्यायचं होय. तसं कसं कोणाला तर द्यायचं? विचार करून द्यायला पाहिजे. बस चला. नमस्कार बाबा. काय नाव? भीमराव यादव. हो. काय म्हणते कराडचं वातावरण? चांगला आहे अतुल बाबाबद्दल. अतुल बाबा. हो, बर. अतुल बाबा चांगली कामं केली. ती योजना आणली, समजा हे आणलं. बर. पांदीचे कामं काय चालू आहे ती आता. समजा कामं चालू ठेवली. ती भांडी दिली महिलांनी. बर. आता मागच्या 25 पर्यंत उंडाळकर तिकडे होतं विरोधात. आता उंडाळकर बी आले तिकडं पृथ्वीराज बाबांकडे. आले ती पण काय बदल व्हायला नाही. नाही व्हायचं बदल. नाही व्हायचा. बर. काय नाही अतुल भोसले छानच आहेत. कामं पण चांगली ती. काय योजना चांगल्या राबवतात आणि युवा नेतृत्व असावं. तरुण माणसाला संधी मिळाली पाहिजे. तरुण माणसाला संधी मिळाली पाहिजे. बर. आता तुम्ही वयस्कर माणसं आम्ही रिटायर झालो. होय. काय करायचं तुम्ही? काय करायचं? सलूनच. बरं. तुमचं दुकान आहे का? मग चर्चा काय दुकानात? चर्चा होती की आता युवा नेता हे चांगला आहे. काय म्हणते ती आम्हाला 1,500 ह्यांची योजना आले निवडून तर आम्हाला 1,500 मिळतील असं म्हणते ती. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होतं तुमच्या इकडचं. मग त्यांनी काय 10 वर्षात कामं केली नाही का? केलीच की सगळीच कामं करतात पण आता पण जरा चांगल्या बऱ्यापैकी कामं आहेत असं वाटतंय. परिवर्तन पाहिजे. परिवर्तन पाहिजे. विकासाला काय म्हणताय बाबा? काय मत? काय नाही केस कापते काय कोणाची हवा आहे? वातावरण कोणाचं आहे? काय? पृथ्वीराज बाबा. पृथ्वीराज बाबा कशामुळे? त्यांच्याबद्दल माणसाच्या मनात आपुलकी आहे, प्रेम आहे आणि सर्वसाधारणपणे जनरल कामं करताना त्यांचा कामं हे केली जातात. त्यांच्यातनं झालेत काही आलं लक्षात. त्यामुळं समाजाचं त्यांच्यावर हे आहे, प्रेम आहे का नाही? आता तुम्ही सगळी दोन्हीकडेच आहेत. एक आम्ही आता सकाळपासून कल घेतोय. कराडमधनं जाऊन आलो, प्रीती संगमावरनं जाऊन आलो. माणसांचं म्हणणं असं आलं की म्हणजे आम्ही पण एक सर्वे करतोय ना, तर अतुल बाबांनी कृष्णाच्या माध्यमातून कामं केली चॅरिटेबल ट्रस्टच्यातनं. पण काही माणसं असं म्हणतात की ती त्यांच्या स्वतःच्या संस्थेतनं झालं. तसं बाबांनी सरकारी संस्था आणल्या, 600 कोटीचे भूकंप संशोधन केंद्र बरोबर आहे. परत दुसरीकडे म्हणते अतुल बाबांनी 750 कोटी निधी आणला सरकारमध्ये नसताना. मग कसं काय? ते अलीकडं त्या मोदी आणला हे आणलं असलं तरी पण ते तळातनं माणूस असा समाजाची सेवा करत तिथपर्यंत गेलेला आहे. अतुल बाबाजी आता का 2 वर्षात बरोबर का चूक? 2 वर्षात. त्यामुळं असं मला दोघातलं तारतम्य म्हटलं तर. बरं. सरकार कोणाच येईल? युती का आघाडी? आता जनतेचा कौल आता कसं पडेल त्या पद्धतीने यावं. महागाई कमी करणारे यावं. महागाई कमी करणारे यावं. काय काय वाढले? काय तर सगळं गॅस गेला वाढत. बाकीचे इथं काय दुकानात किराणा माल गेलं सगळं महागाई झाल्या. एसटी आता पुन्हा बंद केली म्हणजे पुन्हा काय करायचं? हो, पुढे सरकार आलं.
वाटते का असं असते का हो? सरकार बदललं की योजना बंद करते ती असं वाटतंय. आता माणसं चर्चा आता करतात PM असं किसान देत होते, निम्या लोकांना मिळणं झाल्या. तुम्हाला नाही मिळालं? नाही, आम्हाला 10 हप्ते मिळाले, पुन्हा बंद झालं. तुम्हाला म्हणजे जमीनच नाही, आणि आमची पहिली जमीन होती म्हणून आम्हाला 10 हप्ते दिले. आता कुठे काय तहसीलदाराला कागदपत्र दिले, कुठं काय त्याचं? होय. या परत आता म्हटलं आचारसंहिता झाल्यावर या. कुणाकडनं चांगलं आहे? अतुल बाबा. अतुल बाबा फिक्स. काय काय केलं अतुल बाबांनी? अतुल बाबांनी रोजगार दिला, तरुण पोरासनी रोजगार दिला बाबांनी, विकास कामं आणली. आज त्यांच्या कृष्ण हॉस्पिटलच्या मार्फत रोजगार मिळतोय. आणि माजी मुख्यमंत्र्यांनी काय आणले आहेत? तिने आज नुसतं 50 वर्षे त्यांच्या घरात सत्ता असून या कराड दक्षिणसाठी तिने एकही कामगार लावलेत का? कुठली त्यांची पतसंस्था तरी आहे? त्यामुळे अतुल बाबाच योग्य आहे. त्यामध्ये बरं, परिवर्तन होणार आहे अंदाज? 100%. राज्य सत्ता कोणाला दिली? भाजपचे. फिक्स. नमस्कार माऊली. काय म्हणते कराड? काय कराड आमचं अतुल बाबांचंच आहे. अतुल बाबांचंच आहे? अतुल बाबांचंच आहे. अतुल बाबांचं होणार आहे? होणार 100%. काय बोलायचं आता, 100% होणार म्हणजे होणार. त्याने एवढाच विकास निधी आणला आहे. कसलंही पद नसताना जो माणूस एवढा आणू शकतो, तो पदावर गेल्यावर काय करेल? राज्य सरकार कोणाला देईल? राज्य सरकार आपल्या ह्याचं महायुतीचं. 100%. ओके. निवांत गाडी करायला लागलोय. सुट्टी काय करता? हे जे जागा मी घेतली. बरं, कसं काय वातावरण कराड दक्षिण मध्ये? पृथ्वीराज चव्हाण. पृथ्वीराज चव्हाण हे गाव पुरोगामी विचाराचं आहे. या गावात इतर काही नाही चालत. आता अतुल बाबा म्हणतात सगळे. म्हणतात तर लोक म्हणतात, तुम्ही म्हणताय. आम्ही नाही काय म्हणत, आम्ही माणसाकडनं करतोय. आम्हाला काय म्हणून उपयोग आहे तेव्हा? काय पृथ्वीराज बाबांनी काय 10 वर्षात काय काय विकास केला? अरे आता ती निवडणूक लिस्ट लगत. विकासाच्या मुद्द्यावर लढेल. विकासाच्या मुद्द्यावर लढेल. जातीवादी पक्षांना थारा मिळणार नाही इथं. आणि BJPवाल्यांनी जातीवाद आणि पेशवाईशिवाय काय केले हो? जी पेशवाईतली कारस्थानं होती तीच पुढे चालवली. हां, कृष्ण कारखान्याच्या माध्यमातून वरनं आपल्या कृष्णा चॅरिटेबल किंवा आपले शिक्षण संस्था असतील किंवा ह्याच्यातून सर्वांनी त्यांना रोजगार दिलेला आहे. त्यामुळं अतुल बाबा. कसं काय कराड उत्तर दक्षिण मध्ये वातावरण? आम्ही बघा त्यात नसतोच. नसतायच होय? का बरं? आम्हाला काय ते बरोबर वाटत नाही ना. आम्ही काय का मतदानाच्या अख्तरच आपलं जायचं, कुणाला उद्योग वाटत त्याला द्यायचं नाही. का बरं असं म्हणताय? कशाला आपलं तुमच्यासारख्या मोठ्या माणसांनी उलट काय आपला स्वार्थ करते? हां, काय करते सांगा? शेतकऱ्याचं काय केलं का त्यांनी? हां, आणि मग कशाला त्यांच्या मागं लागायचं? मग मतदान तर केलं पाहिजे ना. मतदान करायचं की मग आपल्या मनानं वाटतं त्याला करायचं मतदान. काय कराडमध्ये काय कराड तुमच्या भागात काय करायचं राहिले? काय केलं पाहिजे? तुमच्या भागात काय करण्याची गरज आहे? कुठला बदल पाहिजे? शेतकऱ्याशी काय आहे का? शेतकऱ्याला काय दिलंय का? शेतकऱ्यांबद्दल शेतकऱ्यांच्या मनात नाराज आहे. हो. तुम्हाला काय वाटतं? कुणाचं वार आहे? काय वारा यंदा आहे अतुल बाबाचं. अतुल बाबाचं फिक्स. कामं केली ती? कामं केली तर बरं. रस्तेच केलंय, फिल्टर पाणी आणलं. अतुल बाबांची काम आहे तिकडे? हो. मग आता मग काय यंदा आहेच की फिक्स. आपल्याला आमदार कसं आहे, कराड दक्षिण मध्ये राहणार पाहिजे. मग दुसरा आमदार कुठं? दुसरा आमदार तुम्हाला माहितच आहे ते कुठं असते ती. 5 वर्ष बाहेर. आपलं कसं बाबा कसं इथला आहे तो, कामं करते ते, गरिबांना मदत करते ते. ट्रस्टवर कसं काय लागलं बिल माफ, कामाला जायचं म्हटलं तर घेते ते. काय वाटते कराड दक्षिण मध्ये कोणाची हवा आहे? पृथ्वीराज देशमुख. चव्हाण. बाबा. बर. कसं काय टफ फाईट आहे? टप मला काय वाटत नाही टप आहे. बर. का बरं? का मग विकासच आहे. स्वच्छ प्रतिमा आहे. केंद्रामध्ये 6 वर्ष काम केलं. पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री होते. सर्वांगीण विकास साधतात. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. आता जोपासला जाणार नाही. जातीवादी विषारी विचार इथं जोपासला जाणार नाही. इथं या विभागात रुजणार नाही. आणि कराड दक्षिणमध्ये 60 टर्म विलासराव उंडाळकर हे हाताच्या पंजावरती निवडून आलेले आहेत. आणि हाताचा पंजा हे इथून कराड दक्षिणमधून कोणीही हिसकून घेणार नाही. म्हणजे कराड दक्षिण
आता मागच्या पहिल्या इलेक्शन पासून आतापर्यंत जवळजवळ हाताचा पंजा चालला. चाललं आणि आत्ता पण हाताचा पंजाच चालणार. आता एक तुम्ही काँग्रेसच्या बाजून बोलताय म्हणून मागच्या लोकसभा इलेक्शनला कराड दक्षिणमधनं मताधिक्य कमी भेटलं. 616 माहितीला भेटलं. कसं काय? लोकसभा आणि विधानसभा हे दोन्ही फॅक्टर वेगळे आहेत. बरोबर. बरं, आता ह्या कराड दक्षिणच्या विधानसभेच्या निवडणुकीत कुठले मुद्दे महत्त्वाचे ठरतात? विकासाचे. आता अतुल भोसलेंच्या तिकडच्या बाजूने सांगितलं जातं 750 कोटींचा निधी आणला. ते कागदाव आहे, ते जनतेलाच कळेल ना विकास कशावरती आहे. विकासाचं टेंडर निघावं लागतं. टेंडर आहेत का? हे जो बॅनर लावले म्हणजे विकास झाला का? काय नाव? विलास देसाई. इथलंच का? इथलंच. कसं काय कराड दक्षिणमध्ये वातावरण? काय आता कराड दक्षिणमध्ये जरा वातावरण बदललंय. हां, बदललंय म्हणजे वातावरण आता काय झालंय, अतुल भोसलेने जरा काम चांगलं केलंय. त्यामुळे अतुल भोसलेला मतदान चांगलं होईल पावटे. बाबांनी नाही का केली कामं? बाबाने काय निधीचा विषय नाही हो. गोरगरिबाला कामं पाहिजे ते 50-50 हजार लोकांना त्यानं रोजगार दिलाय अतुल भोसलेने. ट्रस्ट आहे म्हणा, कॉलेज आहे ते असं. त्यामुळे लोकांचं मतभेद बदललंय आता. आणि लोकांना काय रोजगार पाहिजे. आज आमचा मुलगा नाही सर्व्हिसला नसू द्या, पण गोरगरिबाची त्याने मुलं लावले ह्याला महत्त्व आहे ना. रोजगार गोरगरिबाच्या पोरासने रोजगार महत्त्वाचा आहे. माणसांच्या हाताला रोजगार पाहिजे, माणसांची भूमिका आहे, दुसरं काय. पृथ्वीराज चव्हाण. फिक्स. गाव पृथ्वीराज चव्हाणांचं आहे काय? गाव असं नाही, पण आहे की शेवटी 75% पृथ्वीराज बाबांचं. बरं. विकास केलाय बाबांनी? केला. विकासापेक्षा स्वच्छ नेतृत्व एवढंच. बाकी एवढंच मुद्दे. काय म्हणता नेते? बोला काहीतरी. बोला काय बोला. कुणाची हवा आहे काय? आता तर पृथ्वीराज बाबाचीच हवा आहे. पृथ्वीराज बाबांची हवा. काय प्रश्नच नाही. पृथ्वीराज बाबांचा कुठला मुद्दा अतुल बाबांच्या वर चढ आहे किंवा काय? विकासाच्या बाबतीमध्ये पृथ्वीराज बाबा हा माणूस बोलण्यासारखं नाही. आणि त्यांनी बाबांची जी कामं आहेत करण्याची पद्धती सर्वसंग चांगली आहे, काय अडचण नाही. आणि बाबा मुख्यमंत्री असताना जी कराड एस टी स्टँडचा जो निर्णय झाला त्याबद्दल काय प्रश्नच नाही. आणि बाबांनी काम चांगले केले ते, आणि न भूत भविष्याचं केलं. मग भिताडाचं काम असून दे, आणखी बरेचसेच म्हणजे पुलाचं काम असू दे. रेल्वेचा पूलसुद्धा बाबाच्या ह्याच्यातच झालेला आहे. आणि आता जो नवीन जो पूल चालला आहे पाचवडवरचा, तो पण बाबांच्या फंडातूनच माध्यमातून चाललेला आहे. तसं काम बरंच आहे काम दाखवण्यासारखं. ते बरं काम केलं आहे त्यांनी, काय अडचण नाही त्यांचे काय. आणि बाबा येथील काय अडचणच. राम राम बाबा. बाबांचं लक्षच नाही. राम राम. काय म्हणते कराड? कराड का आता काही चाललंय की आता निवडणुकीचं वातावरण कसं काय? निवडणूक वातावरण चांगलंच आहे की तसं. कुणाच्या बाजूला हवा आहे काय? आम्हाला तर अतुल बाबाची वाटते. बरं. कशामुळं काय? काय आपलं त्यांच्या आजोबांनी इरिगेशन आणलं आपलं. बागाचा विकास झाला. बागाचा आपला विकास झाला. कोरोनात आपलं कृष्णा हॉस्पिटलमुळे जरा माणसाने जरा आपलं बरं झालं. आपलं वातावरण पॉझिटिव्ह वाटतंय आम्हाला. आता उंडाळकर बाबांकडे आहे, पृथ्वीराज बाबांबरोबर नाही. आता काय शेवटी होतं, काय जनतेचा विषय आहे. म्हणजे जन्मत असं काय कोण सांगू शकणार नाही. काय म्हणते बाबा? काय म्हणताय? तुमचा अनुभव काय सांगतो? अनुभव काही सुद्धा सांगता येत नाही आता ह्या घडीला. ज्याकडे कुठं झालाय सगळा? हा, सगळं म्हणजे खिचडीच. तरी बी कसं काय वातावरण? काय वाटतं? वातावरण दोन्ही पक्षाला चांगलंच आहे, पूरक आहे. तरी त्यातल्या त्यात नाही काय अंदाज सांगू शकत नाही. कराडची माणसं राजकारण्यासारखी एकदम असं परफेक्ट उत्तर देते. ती कळलं नाही पाहिजे कुठं नाही. तीच की नाही देणार, कोणच देणार सांगा. दोघांचा अजून जरा वेळ लागेल सांगायला. नक्की टफ आहे. कधीपर्यंत होईल फायनल माणसांचं? लोकांचं अजून जरा 1-2 दिवसात कळेल. नमस्कार. जय भीम. जय भीम. काय म्हणताय? काय वातावरण कराड दक्षिणचं? कराड दक्षिण पृथ्वीराज बाबा. पृथ्वीराज चव्हाण फिक्स. मी रिपब्लिकन सेनेचा कराड तालुक्याचा अध्यक्ष आहे. तर आता मला वाटतं आमचा पण पाठिंबा आम्ही पृथ्वीराज बाबांना देऊ. आमचा इथं काही उमेदवार नाही आता. मग आता म्हणजे आमच्या पक्षानं अजून कोणाला पाठिंबा दिला नाही, पण तरी पण आता स्थानिक लेवलच्या ह्याच्यावर त्यांनाच देऊ. मला पण उमेदवारी अर्ज भेटलेली होती, तर मी काय भरलं नाही अर्ज. पृथ्वीराज बाबांना पाठिंबा.
काय बोलताय कोण या गणेश बोल भाऊंच्या या भाऊ काय म्हणताय भाऊ काय पृथ्वीराज चव्हाणच पृथ्वीराज चव्हाण आम्ही काँग्रेसच आहे त्यामुळे शिवाय दुसऱ्या कोणाला कोणालाही केलंच नाही 72 पासून 72 पासून बरं कोणी उभा राहू द्या. आता परवा दिवशी अमित शहा आलतं इथं काय म्हणजे संबंध आपला नाही येत. नाही अमित शहा आलतं परवा दिवशी म्हणले 50 वर्ष एकाच घरात सत्ता दिली. नाही काय म्हणणार की कोण बी म्हणणार की सत्ता काय आता माझी दादाच्या घरात नाही बर काय ती त्यांचंच का नाही राजकारण म्हणून गावलाय आपल्याला बोला नाही त्यांची नाही बर हा कुणाचं ना प्रत्येकाचं आहे पोरग उपासलं की बोर्डच लावते बर नवीन नेतृत्व बर आम्ही पक्ष सोडून काही करीत नाही. बर राज्यात कोणी सत्ता येईल महाआघाडी महाविकास आघाडी सत्ता आली मुख्यमंत्री कुणाचा व्हावा आणि कोण व्हावा कोण जास्त जे सीटा येतील पवार ठरवणार काही वेळी कमी येऊन बी दुसऱ्याला देते तीच. बर राजकारण काय करतील सांगता येत नाही, नाही काही पण आता काय वाटतं ही महायुती महाविकास आघाडी जी आहे तीच टिकल का निकाल लागल्यावर परत काय तर होईल की काय होईल? अजित दादा तिकडे आले तर पुन्हा काय करणार तुम्ही काय करणार तुम्ही काय करणार आम्ही कशाला काय करतो हे आम्ही तसंच करणार तुम्ही घेऊन फिरताय ना आम्ही मोकळं फिरतो एवढं काय मत पुत्र बाबा ते गेले तर असंच आहे राजकारण नाही काय आता राजकारण पाक तळात गेले मत द्यायला जाते की नाही माणसं शंका मतदान केलं पाहिजे जाणार की मतदान जाणार काय ती शाश्वती नाही राजकारणात मत दिलं पाहिजे 72 पासून आम्ही आहे पण काय आता खरं नाही कोण कुठं जाईल. सत्तेत नसताना अतुलबाबांनी जी कामं केल्यात ते आजपर्यंत झालेलं नाही. म्हणजे थोडक्यात आता रस्ताच घ्या हां जी अतुलबाबांनी जी कामं केलेत आत्ता सत्तेत नसताना एवढी कामं झालेत. आत्ता आपल्या म्हणा हा रस्ता म्हणजे पाटबंधारे परत आपल्या वाकरोड्याच्या ह्याचा पाण्याचा प्रश्न त्यांनी सोडवला आहे अतुलबाबा आणि 1 नंबर काम त्यांचं आहे. पृथ्वीराज बाबा पृथ्वीराज चव्हाण पृथ्वीराज चव्हाण बरं तिथलंच का तुम्ही इथलंच हवा पृथ्वीराज बाबांचे हो बरं आता उंडाळकर बी त्यांच्या बरोबर आले ते म्हणते ते होय है ना त्याच्यामुळं जोर आहे यंदा हो जोर आहे. पहिल्यांदा नाव सांगा तुमचं महेंद्र बाळकृष्ण देसाई मूर्त्या बनवता का तुम्ही हो कधीपासून करता झाली की आमची 4थी पिढी चालू आहे. बरं मग काय कराडात वातावरण काय आहे व्यवस्थित चांगलं आहे कारण कुणाच्या बाजून चांगलं आहे काय कौल लोकांचा काय दोन्ही पण त्याचं आहे चांगलं वातावरण हां टफ आहे हलका नाही कोण 23 तारखेला कळत नाही आहे व्यवस्थित आता काय वातावरण आहे बघा असं ते लोकांच्या मर्जीवर आता सगळं राहते. कराडमध्ये काय प्रश्न राहिलेत करायचे असं तुम्हाला वाटतं? नाही एवढं कराडातलं एवढं माहिती एवढी काय एवढी माहिती नाही कराडात. चांगलंच आहे दोन्ही साईडनं टप आहे. बरं तरी पण अतुल बाबांचं थोडं हां काय कुठले मुद्दे अतुल बाबांचे माणसांना लक्षवेधी ठरतात? नाही आत्ता ते जरा युवकांसाठी त्यांनी रोजगार वगैरे ते शिरवळमध्ये ते करणार आहेत. कामं पण थोडं आता त्यांनी काही नसताना कामं केलेली आहेत त्यामुळे थोडं टफ होईल. म्हणजे टफ होईल पण पॉझिटिव्ह आहेत अतुल बाबा. धन्यवाद. लावले पोराने आपलं. बरं काय वातावरण कराडात? कराडचं वातावरण यावेळेला चांगलं आहे अतुल बाबांना. बरं आणि यावेळेला अतुल बाबा चांगल्या मताने 20,000च्या मताने फरकाने निवडून येणार. आता उंडाळकर पहिल्यांदा विरोधात असायचं ती एकत्र झाले दोघं हां मग त्याचा काय परिणाम काय होणार नाही यावेळेला लोकांचं परिवर्तन होणार आहे आणि त्यामध्ये अतुल बाबा भरघोस मताने निवडून येणार आहेत. कारण फिक्समध्ये गेल्या ह्या 5 वर्षामध्ये पृथ्वीराज बाबांनी काही विकास केलेला नाही आणि त्यामुळं आणि अतुल बाबांनी भरपूर विकास केला आहे. त्यामुळं जवळजवळ 700-750 कोटी रुपये या मतदारसंघामध्ये अतुल बाबांनी आणलेले आहेत. त्यामुळे अतुल बाबा हे 100% विजयी होणार आहेत आणि लोकांच्या मनामध्ये आता परिवर्तन घडवायचं हा एकच विचार आहे. ओके धन्यवाद. तुम्ही बोलताय नाही ते चला. जवळजवळ कोरोनाच्या काळात 9,000 लोक बरी होऊन हॉस्पिटलमधून गेली आणि प्रत्येक कुटुंबाला जाताना पुष्पगुच्छ त्यांचे वडील डॉक्टर सुरेश भोसले यांनी दिला. म्हणजे ज्यावेळेस जग थांबलं होतं त्यावेळेस भोसले कुटुंब रस्त्यावर होतं. बरं आता एक त्यांच्याकडनं सांगितलं जाणार एक मुद्दा उंडाळकर गट आता
चव्हाण गटाबरोबर आलाय, मग त्याचा निवडणुकीत अतुल बाबांच्या विरोधात त्याचा एक तोटा बसू शकतो असं बोललं जातं, त्याचं काय नाही. उंडाळकर गट जरी विद्यमान आमदारांच्या बरोबर असेल तर आमदारबरोबरचे सगळेच कार्यकर्ते काय त्यांच्याबरोबर जाणार नाहीत. काही कार्यकर्ते आणि त्याच्या अगोदर मान्य विलासराव पाटील उंडाळकर यांना स्वर्गीय जयवंतराव भोसले आप्पांनी 5 टर्मला मदत केल्या, त्याचा बी त्या कार्यकर्त्यांना हा पायरा फेडायची वेळ आली. त्यामुळे त्या कार्यकर्त्यामध्ये पण एवढं काय याचं वातावरण नाही. तेही कार्यकर्ते डॉक्टर अतुल भोसलेंना अगदी उत्स्फूर्तपणे पाठिंबा देतील, त्याबद्दल कोणी शंका बाळगायची अतुल भोसलेंचे कार्यकर्ते काय सगळे आता सगळे इथं अतुल भोसलेंचे कार्यकर्ते आहेत. बरं. चला अजून कोण काय बोलते? बोलतोय कोणी? 260 कार्ड दक्षिण मतदारसंघात पूर्वीचा जो काही काँग्रेसचा बालेकिल्ला हा जो मानला जात होता तशी परिस्थिती आता राहिलेली नाही. आता मूळ भाजपचाच अजेंडा लोकांच्या डोळ्यापुढं असल्यामुळं आणि ह्या 260 मतदारसंघामध्ये सक्रिय उमेदवार, गतिशील नेतृत्व ज्याला आपण म्हणतो का नाही, असं जबरदस्त गतिशील नेतृत्व 750 कोटी रुपयेचा निधी आणून त्यांची गती त्यांनी दाखवून दिलेली आहे. आणि त्या नेतृत्वाखाली लोकांना जी काय हवं आहे त्या बऱ्याच योजना आहेत त्या काय ह्याच्यामध्ये लोकांना समाधान आहे आता सध्या. आता एक सगळ्यांना एक मुद्दा, तुम्ही आता अतुल बाबांचे कार्यकर्ते, विरोधकांकडनं एक असं सांगितलं जातं की 750 कोटींचा निधी फक्त बॅनरवर आहे. कामं चालू आहे, आता कामं चालू आहे, नेऊन दाखवतो आता कामं चालू आहे. ऐका ह्याच्यामध्ये कसं आहे, तुम्हाला नेऊन कराड कराड दक्षिणसाठी 750 कोटीचा निधी नसून तुम्हाला सांगतो 250 कोटी हा शिवसेनेचा म्हणजे थोडक्यात शिंदे गटाचा जो निधी आहे का नाही, भाजपचा म्हणतो आपण किंवा पण व्यक्तिगत आता ह्याच्यामध्ये 750 कोटीची नोंद आहे किंवा बोलण्यात येतं, पण 250 कोटी असं म्हणून 1000 कोटीचा निधी या मतदारसंघात आलेला आहे. टोटल 1000 कोटीचा निधी आहे, कारण मी हे सगळं व्यवस्थित ऐकलेलं आहे. ह्याच्यामध्ये 750 कोटीचा निधी हा फक्त अतुल बाबांनी आणलेला आहे. आता सध्या बरं का 80 लाखाचं मुस्लिम समाजासाठी संरक्षण म्हणजे कब्रस्तान आहे त्या ठिकाणी 80 लाखाचं काम चालू आहे. बघा, प्रत्यक्ष येऊन बघा. आणि पाणंद 4 रस्ते आहेत, जवळजवळ 1 कोटी रुपयाचे एक पाणंद आहे, ते मोठे काम चालू आहेत. आणि ते समाजापैकी त्यांचे एक लोक आहेत, त्यांना मेहमान आहेत, त्यांना विचारा. 70% काम आता ओके मध्ये 4% राहिलंय फक्त, बाकी काम प्रगतीपथावर चालू आहे, संपत आलंय काम. अतुल बाबा राज्य सरकार कोणाचं? भाजप, शिवसेना, भाजप, महायुती सरकार आलं, मुख्यमंत्री कोणाचा व्हावा? फडणवीस व्हावेत, देवेंद्र फडणवीस व्हावेत. ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे का, मुख्यमंत्र्यांमध्ये आता त्यांचा पक्षाचा म्हणजे महायुतीचा जो प्रोटोकॉल आहे की मेरिट प्रमाण आहे त्यांचं. एक शेवटचा प्रश्न, लोकसभा निवडणुकीला चित्र वेगळं दिसलं, महायुती प्लसमध्ये जायला सगळे म्हणत होते पण महायुतीला कमी जागा भेटल्या, मग त्याचा काय परिणाम ह्या विधानसभेला? काही नाही होणार, कारण काय लोकसभा आणि विधानसभा हा प्रोटोकॉल वेगळा असतो. स्थानिक तिथला नेता, त्याचं काम आणि त्याचे विचार हे महत्त्वाचे असतात. आणि यावेळेला आत्ता अतुल बाबासारखं कार्य या कराड दक्षिणमध्ये कोणीही केलेलं नाही. आता जे 6 उमेदवार उभे राहिलेत आमच्यात, 6 पैकी एकाही उमेदवाराने 750-800 कोटी रुपये ह्या 3.5 वर्षामध्ये कोणीच आणलेलं नाही. आणि आता सगळी कामं प्रगतीपत्रावर कामं चालू आहेत. ओके, त्यामुळे अतुल बाबा ही 100% निवडून येणार, विजयी होणार. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री असणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मभूमीमध्ये आज आपण आलो होतो. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा आढावा आपण घेतलाय. मतदारांच्या मनात काय आहे ते मतदारांनी सांगितलंय. बघूयात 23 तारखेला कराड दक्षिणचे पुढचे आमदार कोण होतात. धन्यवाद.